बरेच दिवस झालं डाळ खिचडी केली नव्हती, म्हणून नवऱ्याला म्हटलं आज संध्याकाळी जेवणासाठी फक्त मी डाळ खिचडीच करते. तर तेही आवडीने म्हणाले ठीक आहे. तर मग डाळ खिचडी बनवण्यासाठी मी आधी कांदा आणि कढीपत्ता तेलामध्ये भाजून घेतला. त्याच्यामध्ये लगेच जिरं, मोहरी फोडणीला टाकायचं. कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा छान भाजून झाल्यानंतर लगेच मग 1 चम्मच हळद, 1 चम्मच धनजिरं पावडर टाकून चांगलं भाजून घ्यायचं आणि थोडंसं मग चिमूटभर हिंग टाकायचं. त्याच्यानंतर मग आपण एका साईडला शिजवून घेतलेली डाळ टाकायची. डाळीला छान अशी उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. मीठ टाकून झाल्यानंतर आपण शिजवून घेतलेला भात ॲड करायचा आहे. भात शिजवताना थोडा अर्धा कच्चा ठेवायचा, जेणेकरून डाळ खिचडी जास्त चिकट चिवट होणार नाही. असं केलं तर मग डाळ खिचडी मस्त फडफडीत होते. भात टाकून झाल्यानंतर मस्त असं मिश्रण एकत्र करून झाल्यावर त्याच्यानंतर वरून 2 चम्मच मस्तपैकी तूप घालायचं आणि वरून कोथिंबीर घालायची. झाली आपली डाळ खिचडी तयार. खूप छान आणि टेस्टी लागते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा.